जयवंत अप्रतिम ढोलकी वाजवायचा. लोकनाट्यात आम्ही भान हरपून ऐकू असू ती जयवंतची ढोलकी. 20 वर्षापूर्वी वाटायचं 15-20 वर्षानंतर जयवंत हा महाराष्ट्राचा श्रेष्ठ ढोलकीपटू होणार. हजारो श्रोत्यांची धडकन घेऊन जयवंतची ढोलकी एखाद्या वगनाट्यात कडकडायची किंवा डोळ्यातून आनंदाश्रू यायचे. पण जयवंतलाही निराळेच डोहायला लागले होते. त्याला छोट्या तळ्यातील मोठा मासा व्हायचे होते. स्वतःतली क्षमता ओळखण्या इतपत तो बुद्धिमान नव्हता. केव्हा तरी त्यांनी ढोलकी अलगद दूर ठेवली. एकदम त्याच्या डोक्यात राजकीय धुळवड सुरू झाली. छोट्या गावात मोठा मासा मिळावा यासाठी त्याची आधी राजकीय धडपड आणि नंतर पडझड सुरू झाली. माझ्या त्या गुणी मित्राला मी जीवाच्या आकांताने समजावले, तू एक श्रेष्ठ कलावंत आहेस. तू फक्त ढोलकीचा रियाज कर. हे तालवाद्य तुझ्या आयुष्याला ताल देईल. मित्र, एकदा का कलावंतानं वाद्य दूर ठेवलं की वाद्यही त्या कलावंताला दूर ठेवतं. तुझ्या ढोलकीत जान आहे. तू जन्मजात कलावंत आहेस. या गोष्टीचा झोपेतही विसर पडू नकोस. तू जर जागेपणी ढोलकी बसून दूर चालला तो मित्राचा सल्ला ऐकेल तो मित्र कसला. ढोलकीने त्याला सोडशिट्टी दिली कारण त्याने ढोलकीचीच वंचना केली होती.